श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 20 एप्रिल आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतता भंग पावणार आहे, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडू शकते. अनोळखी कोणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते, जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होते. त्याचबरोबर जोडीदार आणि मुले खूप तुम्हाला आज प्रेम देतील आणि काळजी सुद्धा घेतील. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी आज तुम्ही हाताळायच्या आहेत. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकतात, परंतु या वेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे, म्हणून आज सावधानतेने बाळगायचं आहे. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागवणं थांबवणार आहे, त्यामुळे दिवसभर आज तुम्हाला निराश वाटणार आहे. तुमच्या आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका, ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. पुढील रास आहे वृषभ रास. आरोग्य संदर्भातील कोणत्याही प्रश्नांवर दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही प्रवास करणं आणि पैसा खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल, परंतु नंतर त्याचे तुम्हाला दुःख होईल. सहकुटुंब सामाजिक कार्यात सहभागी होण्याने अधिक आनंद तुम्हाला आज मिळणार आहे. तुमचा जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे. या क्षणाचा आनंद आज तुम्ही लुटणार आहात. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणं विसरून जाल. लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे. शक्यता आहे की आध्यात्मिकेकडे तुमची तीव्र ओढ असणार आहे. सोबतच तुम्ही योग्य कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूंचे प्रवचन ऐकण्याचाही योग आज बनू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकता. पुढील रास आहे मिथुन रास. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत देखील केली पाहिजे. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. वैवाहिक आयुष्य आजच्या इतकं सुखद कधीच नव्हतं याची प्रचिती आज तुम्हाला होणार आहे. तुमच्या आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका, ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. पुढील रास आहे कर्क रास. अधिक कोलेस्ट्रॉल असलेला आहार सेवन करणं पूर्णपणे आज टाळायचं आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरणार आहे. कामाच्या ताणतणावाचे ढग तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. प्रेमामध्ये एकतर्फी वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाईलवर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. शांततेचा वास तुमच्या मनामध्ये राहील आणि म्हणून तुमच्या घरातही उत्तम वातावरण ठेवण्यात यश मिळणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा, अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. जीवनसाथीसोबत पैशाने जोडलेल्या कुठल्या मुद्द्यांना घेऊन आज वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या व्यर्थ खर्चावर तुमचा साथी तुम्हाला लेक्चर देऊ शकतो. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असणार आहे. तुम्ही साथसंगत गमावली तर तुमच्या हास्याला अर्थ नाही. तुमच्या हसण्याचा आवाज कुणी ऐकू शकणार नाही. तुमचे हृदय ठकठक देखील करणार नाही. आपल्या कामापासून आराम घेऊन तुम्ही आज काही वेळ आपल्या जीवनसाथीसोबतही व्यतीत करू शकतात. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकतात. माझा तुम्हाला सल्ला राहील, हे असे करू नका. पुढील रास आहे कन्या रास. आरोग्य एकदम चोख असणार आहे. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. प्रेमाचा आनंद घेता येईल. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा आज दिवस चांगला असणार आहे. जेव्हा तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे आज विशेष लक्ष देण्यात येणार आहे असं दिसतंय. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करणारा आहे. पुढील रास आहे तुळ रास.
आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकणार आहात. त्याचबरोबर तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्याचा मनःशांतीवर विपरीत परिणाम होऊन देऊ नका. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप वाढू शकतो, त्यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. जोडीदार तुम्हाला जाणीव करून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. तुमच्या केलेल्या कामाबद्दल तुमचे सीनियर आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकता. कोणाबद्दल त्वरित निर्णय घेऊन त्याच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची सहानुभूतीची गरज असू शकते. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असणार आहे. गोष्टींना योग्य प्रकारे समजावण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकामा वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून आपली रचनात्मकतेला बाहेर काढू शकतात. पुढील रास आहे धनुरास. आजच्या दिवशी आराम करणं अत्यंत गरजेचं आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे थोडी मौज मजा करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभणार आहे. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलाची काळजी घेईल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असणार आहे, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम होणार आहात. रिकामा वेळेत आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. तसंच यात्रेमध्ये कुणी अनोळखी व्यक्तीसोबत तुमची आज भेट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. पुढील रास आहे मकर रास. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकणार आहे. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर या समस्येचे 2 हात करू शकणार आहात. आणखी पैसा कमवण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आपण ज्याच्याबरोबर राहता त्याच्यासाठी तुम्ही खूप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज होतील. तसंच तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस आज तुम्ही उजळून टाकणार आहात. आपल्या गरजेच्या कामांना पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल, परंतु या वेळेचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. जर तुमचा आवाज सुरेल आहे तर तुम्ही कुठले गाणे गाऊन आपल्या प्रेमाला म्हणजे आपल्या जीवनसाथीला आज खुश करू शकतात. पुढील रास आहे कुंभ रास. भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमतात अपंगत्व येते. म्हणूनच चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातूनच खडून टाका. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमातून साहचर्य आणि बॉन्डिंग तयार होईल. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर फिरायला जात आहात तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमचा पार्टनर तुमच्याशी नाराज होऊ शकतो. अनपेक्षित प्रवासांमुळे धावपळ व ताणतणाव आज वाढणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असणार आहे आणि दिवस माळवण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असणार आहे. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला आज आनंद देणार आहे. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबतच तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकणार आहात. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज तुम्ही सर्वात दूर जाण्याचा बाबतीत विचार करू शकतात,
तुमच्या मनात संन्यास घेण्याची भावना आज प्रबळ राहणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.